क्षणभर त्याच्या मनात त्या रस्त्याबद्दल ऐकलेल्या कथा चमकून गेल्या. पांढऱ्या साडीतील महिला, मध्यरात्री दिसणारी आकृती, रहस्यमय अपघात आणि लिफ्ट मागणाऱ्या अनोळखी स्त्रीच्या गोष्टी. आणि पुढच्या क्षणी त्याने सतत त्या विचारांकडे दुर्लक्ष केलं, कारण त्याच्यासाठी अशा कथा वास्तव नव्हत्या. त्या फक्त एक अफवा होत्या. त्याने स्टेअरिंग उजवीकडे वळवलं आणि काही क्षणांतच त्याची कार दिल्ली कॅन्टोन्मेंट रोडवर दाखल झाली. रस्त्यावर प्रवेश करताच त्याला सर्वप्रथम जाणवली ती शांतता. दिल्लीसारख्या शहरात आणि शांतता अनुभवणं तसं दुर्मिळच. दोन्ही बाजूंना उंच जुनाट झाडांची दाट रांग होती. अनेक फांद्या रस्त्यावर इतक्या झुकल्या होत्या की काही ठिकाणी त्या नैसर्गिक कमानीसारख्या दिसत होत्या. रस्त्यावरचे दिवे होते, पण त्यांचा प्रकाश अंधार दूर करण्याइतका नव्हता. प्रकाश आणि सावल्यांचे छोटे छोटे पट्टे एकामागोमाग एक रस्त्यावर पसरले होते. हा भाग लष्करी क्षेत्रात येत असल्यामुळे रात्री नागरी वाहतूक जवळजवळ नव्हतीच. संपूर्ण रस्त्यावर त्या क्षणी फक्त एकच वाहन पुढे जात होतं, सुमितची कार.